तुमची जर मेष रास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मेष राशीवाल्यांनो, आजचा हा संदेश ऐकण्याआधी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. साधं भविष्य नाही, हे आहे नियतीचा थेट इशारा. जर तुम्हाला गेले काही दिवसापासून अव्यस्तता वाटत असेल, रात्री झोप लागत नसेल, मनात एक अनामिका भीती, प्रश्न आणि विचारांची गर्दी होत असेल, तर समजून जा की हीच वेळ होती जेव्हा सत्य उघड होणार होतं. आज मी तुम्हाला उघड करणार आहे ते 10 भागीत, जे ऐकून काही लोक घाबरतील, काहींच्या डोळ्यात पाणी येईल आणि काहींची तर झोपच उडेल. कारण हे भागीत फक्त भविष्य सांगत नाही, तर ते तुमच्या आजच्या चुकीच्या सवयीत, चुकीचे निर्णय आणि चुकीचे लोकही उघडे पाडतात. पण सावध राहा, हा एक इशारा दुर्लक्ष केला तर संधी कायमची निसटू शकते. त्यामुळे शेवटपर्यंत ऐका, कारण ही भविष्यवाणी नाही, हा नियतीचा थेट हक्क आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक मात्र करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्तकृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल, बेल आयकनला क्लिक केलं नसेल तर आत्ताच बेल आयकनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी मेष राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. भागीत क्रमांक 1, विश्वासघाताचा मुखवटा कोसळणार. ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, जिला तुम्ही आपलं मानलं, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे वेगळाच खेळ खेळत होती. हे सत्य लवकर उघड होणार. हा खुलासा अचानक होईल, एखाद्याच्या बोलण्यातून, मॅसेजमधून किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे. त्या क्षणी मन हादरेल, पण लक्षात ठेवा, हे नुकसान नाही, हे संरक्षण आहे. देव तुमच्यापासून चुकीचे लोक दूर करत आहे, जेणेकरून पुढचा मोठा बदल कोणत्याही अडथळेविना घडू शकेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका, शांत राहा, कारण आज उघड होणारे सत्य उद्या तुमच्या विजयाचं कारण ठरेल. भागीत क्रमांक 2, अडकलेले नशीब. अचानक फिरणाऱ्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप काळ प्रयत्न करत होतात, नोकरी, पैसा, व्यवसाय किंवा एखादं महत्त्वाचं काम, ते सगळं जणू अडकून पडलं होतं. प्रयत्न होते, मेहनतही होती, पण फळ मिळत नव्हतं. आता ग्रहांची चाल बदलत आहे मंडळी. अचानक एक बातमी, एक फोन कॉल किंवा एक छोटासा निर्णय तुमचं संपूर्ण चित्र, आयुष्य बदलू शकतो. जे महिन्यात नाही झालं ते काही दिवसात, एका दिवसात घडेल. पण इथे एक इशारा आहे. हा बदल अहंकारासाठी नाही, तर शहाणपणासाठी आहे. घाई केली, लोभ केला तर मिळालेलं पुन्हा हातातून जाऊ शकतं. संयम ठेवा, देवावर विश्वास ठेवा, कारण हे नशिबाचं वळण तुमच्यासाठी नव्या अध्यायाची सुरुवात आहे. भागीत क्रमांक 3, दुर्लक्षित टॅलेंट. अचानक प्रकाशात येणारं आज मी जे सांगणार आहे ना, ते तुमच्या मनाला खोलवर भिडेल. कारण मंडळी, हे भविष्यवाणी तुमच्या त्या बाजूविषयी आहे, जिची किंमत तुम्ही स्वतः सुद्धा कधी कधी विसरून गेलात. तुमचा एक असामान्य टॅलेंट आहे. तुमचे विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, समस्या सोडवण्याची ताकद वेगळी आहे. अनेक लोक जे पाहू शकत नाहीत ते पाहण्याची दृष्टी तुम्हाला लाभली आहे. पण दुर्दैव असं की हेच टॅलेंट इतके दिवस दुर्लक्षित राहिले. कधी घरच्यांनी समजून घेतलं नाही, कधी समाजाने तुम्हाला स्वप्नावर ठरवलं, तर कधी कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना गांभीर्याने घेतलं गेलं नाही. यामुळे तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी होत गेला. मी खरंच करू का? माझं काही चुकतंय का? मी हे करू शकतो का? हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच अनेकदा विचारला. पण लक्षात ठेवा, देव कधीही खरं टॅलेंट वाया जाऊ देत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो. आता वेळ आली आहे. अचानक अशी परिस्थिती निर्माण होईल जिथे तुमचं कौशल्य समोर येणं ठरेल. कदाचित एखाद्या प्रोजेक्टमध्ये, एखादं सार्वजनिक मंचावर किंवा एखाद्या संकटाच्या क्षणी तुमचाच उपाय सर्वांना मार्ग दाखवेल. त्या क्षणी लोकांना जाणवेल, ज्याला आपण दुर्लक्षित केलं. मंडळी, ज्याला आपण दुर्लक्षित केलं तोच आज आपल्याला वाचवत आहे. ज्याने कधी तुमच्यावर विश्वास ठेवला नव्हता तेच आता तुमचं मत ऐकायला उत्सुक असतील. हा बदल तुमच्यासाठी फक्त यश घेऊन येणार नाही, आत्मसन्मानही परत देईल. पण इथे एक महत्त्वाचा इशारा आहे. यश मिळालं की अहंकार येऊ देऊ नका, कारण खरा राजयोग नम्रतेत आहे, शहाणपणेत आहे आणि सातत्यात आहे. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, मिळालेल्या संधीचा योग्य उपाय केला आणि योग्य लोकांची साथ निवडली, तर हे टॅलेंट तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. लक्षात ठेवा,
आज दुर्लक्षित असलेलं टॅलेंट उद्या तुमची ओळख बनेल. ही संधी ओळखा, कारण अशी वेळ पुन्हा पुन्हा येत नाही. भागीत क्रमांक 4. देवांची परीक्षा संपत आली आहे. खूप काळ तुम्ही अशा गोष्टी सहन केल्या ज्याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. प्रयत्न होते, श्रद्धा होती, पण परिणाम मात्र निराशजनकच मिळत होते. अनेकदा मनात प्रश्न आला असेल, देव खरंच पाहतोय का? पण लक्षात ठेवा, देव उशीर करतो, अन्याय नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक शांत सहनशील लक्षणे त्याने नोंदवून ठेवले आहे. हे सगळं परीक्षा होती, पण तुमच्या संयमाची, तुमच्या श्रद्धेची आणि तुमच्या कर्माची आता ही परीक्षा संपत आली आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही थांबलात, ज्याच्यासाठी स्वतःला बदललं, त्या सगळ्याचं फळ मिळण्याची वेळ जवळ येत आहे. अचानक अडथळे कमी होताना दिसतील, मन हलकं वाटेल आणि परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळेल. पण इथे एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. या टप्प्यावर अहंकार, राग किंवा देवावर शंका घेतली तर सगळं मिळूनही हातातून जाऊ शकतं. कारण परीक्षा संपली असली तरी सतर्क राहणं आवश्यक आहे. शांत राहा, नम्र राहा आणि योग्य कर्म करत राहा. कारण आता देव फक्त पाहत नाही, तर तो देण्याच्या तयारीत आहे. भागीत क्रमांक 5. एक निर्णय जो तुमचं संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणारा. लवकरच तुमच्या आयुष्यात असा क्षण येणार आहे जिथे तुम्हाला थांबून विचार करावा लागेल. हा क्षण साधा नसेल, कारण एकच निर्णय तुमचं पुढचं संपूर्ण भविष्य ठरणार आहे. मंडळी, निर्णय नोकरी, व्यवसाय, पैसा किंवा नातेसंबंधाशी संबंधित असू शकतो. पर्याय 2 असतील, एक सोपा भावनेतून घेतलेला आणि दुसरा कठीण पण बुद्धीने घेतलेला. लक्षात ठेवा, विजय नेहमी बुद्धीच्या मार्गानेच होतो. या टप्प्यावर जुन्या चुका आठवतील, लोकांचा दबाव येईल, सगळे असेच करतात असं सांगितलं जाईल. पण जर तुम्ही इतरांचं ऐकलं आणि स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज दाबला तर पुन्हा एकदा संघर्ष वाढू शकतो. इथेच तुमची खरी परीक्षा आहे. जर तुम्ही धैर्याने, शांतपणे आणि दीर्घकालीन विचार करून निर्णय घेतला तर हा निर्णय तुम्हाला संघर्षातून बाहेर काढून राजयोगाच्या दिशेने नेईल. लक्षात ठेवा, क्षणाचा मोह टाळला तर आयुष्याचे चित्र कायमचे बदलू शकतं. भागीत क्रमांक 6. जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा उघड होणार. तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी कायम तुमच्या आसपास राहिली, सल्ला दिला, साथ दिल्यासारखं भासवलं, पण मनात मात्र वेगळंच हेतू ठेवली होती. लवकरच तिचा खरा स्वभाव तुमच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उघड होणार आहे. हा खुलासा अचानक होईल, एखाद्या छोट्या घटनेतून, एका वाक्यातून किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यातून. या क्षणी धक्का बसेल, मन दुखेल, पण लक्षात ठेवा मंडळी, सत्य कधीच उशिरा उघड होत नाही. तुमची मोठी कमजोरी म्हणजे तुमची प्रत्येकावर विश्वास ठेवता आणि हाच विश्वास काही लोकांनी तुमच्या विरुद्ध वापरला आहे. पण आता देव स्वतः हस्तक्षेप करत आहे आणि चुकीच्या लोकांना तुमच्या मार्गातून दूर करत आहे. या टप्प्यावर वाद घालू नका, स्पष्टीकरण देण्यात ऊर्जा घालू नका. शांतपणे अंतर ठेवा, कारण जे निघून जातात तेच तुमचं ओझं हलकं करतात. लक्षात ठेवा, हा खुलासा तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर पुढच्या मोठ्या यशासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी आहे. भागीत क्रमांक 7. अचानक मिळणारी मोठी संधी की पण सावध राहा. लवकरच तुमच्या आयुष्यात अशी एक संधी येणार तुम्ही अपेक्षा केली नसेल. नोकरीत बदल, उत्पन्नातील नवीन प्रोजेक्ट, व्यवसायाची ऑफर किंवा आर्थिक लाभाचा मार्ग अचानक उघडू शकतो. ही संधी इतकी आकर्षक असेल की लगेच हो म्हणावंसं वाटेल. पण इथेच सावधगिरी आवश्यक आहे, कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. काही ऑफर्स फक्त तुमची बुद्धी, संयम आणि निर्णय क्षमता तपासण्यासाठी. तुमचा स्वभाव आहे मोठा विचार करण्याचा, पण यावेळी लहान तपशील दुर्लक्ष केला तर नुकसान होऊ शकतं. कागदपत्र, अटी, शब्द सगळं नीट तपासा. जर घाई, लोभ किंवा हेच शेवटीची संधी असा विचार केला तर मिळालेलं पुन्हा निसटू शकतं. पण शांत राहून, अनुभव आणि बुद्धी वापरून निर्णय घेतला तर हीच संधी तुमचं आयुष्य स्थिरकडे नेईल. लक्षात ठेवा, देव संधी देतो, पण शहाणपणाने तुमच्याकडून अनपेक्षित असतं. भागीत क्रमांक 8. प्रेमात धोकादायक खुलासा. सत्य टाळता येणार नाही. प्रेमाच्या बाबतीत नेहमी तुम्ही मनापासून दिलत, स्वतःला मागे ठेवलं, समोरच्याच्या आनंदासाठी तडजोड केली. पण आता प्रेमाचं खरं रूप तुमच्या समोर उघड होणार आहे. ज्या व्यक्तीशी तुमचं मन जोडलं आहे ती खरंच तुमच्या सोबत भविष्य पाहते का, ही फक्त सोयीसाठी थांबलेली आहे, हे सत्य स्पष्टपणे समोर येईल. हा खुलासा सुखदायी असू शकतो आणि वेदनादायक. ही काहीच्या बाबतीत जुनं नातं संपण्याची शक्यता आहे, कारण इथे आदर नाही, तिथे प्रेम टिकत नाही. पण लक्षात ठेवा, जे तुटतं तेच नव्या सुरुवातीचं दार उघडतं. तर काहींसाठी हा काळ नवीन प्रेम घेऊन येईल, असं प्रेम जे समजून येईल. मंडळी,
जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही. भावनेत निर्णय घेऊ नका, सत्य स्वीकारा, स्वतःची किंमत ओळखा, कारण तुम्ही प्रेमासाठी बनले आहात, दुःखासाठी नाही. भागीत क्रमांक 9, हरवलेला आत्मविश्वास परत येणार कधी काळी. तुम्ही खूप मजबूत होतात, निर्णय ठाम होते, स्वतःवर विश्वास होता, पण सत्याच्या अपयशाने, लोकांच्या टोमण्याने आणि आता जवळच्या वागणुकीने तो आत्मविश्वास हळूहळू ढासळत गेला. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारू लागलात, मी खरंच योग्य आहे का? माझ्या मनात काही कमी आहे. पण सत्य हे आहे की कमतरता तुमच्यात नव्हती, तर ती परिस्थितीत होती. आता एक अशी घटना घडणार आहे जी तुमचं डोकं पुन्हा उंच करेल. एखादं यश, एखादं कौतुक किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला तुमची किंमत जाणून देईल. हा क्षण तुमच्यासाठी खूप भावनिक असेल. ज्यांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं, ज्यांनी कमी लेखलं, त्यांच्यासमोर तुमचा आत्मभान परत येईल. आणि सर्वात महत्त्वाचं, यावेळी तुम्हाला कोणालाही काही सिद्ध करायची गरज देखील नाही. लक्षात ठेवा, आत्मविश्वास परत आला की नशीबही तुमच्या बाजूने वळतं. भागीत क्रमांक 10, राजयोगाचे चाहूल, अंतिम इशारा आणि सुवर्ण संधी. हा काळ साधा नाही. ग्रहांची स्थिती, घटनेची मालिका आणि सतत मिळणारे संकेत. एकच गोष्ट सांगते, तुमच्यासाठी राजयोगाची चाहूल लागली आहे. खूप काळ तुम्ही संघर्ष केला, पण आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल. मान प्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य आणि स्वतःची ओळख यांच्या दारातून तुम्ही उभे राहतात. पण लक्षात ठेवा, राजयोग प्रत्येकाला मिळतो, पण प्रत्येकाला झेपत नाही. हा काळ तुमची परीक्षा घेणारा आहे. अहंकार वाढला, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला किंवा देवाला विसरलात, तर मिळालेली संधी हातातून निसटू शकते. कारण जितकं वर जातं तितकं जबाबदारी वाढते. आणि जर तुम्ही नम्र राहिलात, योग्य संगत निवडली, मंडळी, मिळालेल्या यशाचा सदुपयोग केला, तर हा राजयोग तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकतो. लक्षात ठेवा, देव देतो पण तो पाहतही असतो. ही अंतिम संधी ओळखा, कारण आता नशीब तुमच्याकडे पाहत आहे. मेष राशीवाल्यांनो, मंडळींनो, आज ऐकलेले हे 10 भागीत फक्त शब्द नव्हते, तर ती होती नियतीची थेट हाक. ज्यांना समजून घ्यायचं होतं त्यांच्या मनात आजच काहीतरी हल्लं असेल. लक्षात ठेवा, जे तुटलं तुमच्यापासून दूर व्हायचं होतं, जे उघडं झालं ते तुमच्यापासून संरक्षण होतं, आणि जे येत आहे ते तुमच्या धैर्याचं फळ आहे. आता मागे वळून पाहू नका. जुने अपमान, जुने दुःख यांना मनात जागा देऊ नका, कारण पुढचा काळ तुमच्या निर्णयावर ठरणार आहे. शांत राहा, नम्र राहा आणि देवावर विश्वास ठेवा, कारण मेष राशीवाल्यांनो, तुमची वेळ सुरू झाली आहे. हा संदेश मनात साठवा, योग्य वेळ आठवा आणि योग्य पाऊल उचला, कारण नशीब दरवाजा ठोकवत नाही, तर फक्त एकच संकेत देतं. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर धन्यवाद. तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव, जेणेकरून शनिदेवाची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा, नातेवाईकांसोबत शेअर करा. तर मंडळी, सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.